मित्रांनो, पोस्ट ऑफिस मार्फत 21,413 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे, ज्याची शिक्षण पात्रता फक्त 10वी पास आहे आणि कुठल्याही प्रकारची परीक्षा होत नसते, इंटरव्ह्यू होत नसतो। 10वीच्या टक्केवारीवरती मेरिट लिस्ट लागते आणि त्याच्यात नाव आलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि डायरेक्ट नोकरी भेटत असते। परंतु दरवर्षी ही भरती निघत असते आणि दरवर्षी जास्त टक्के असलेल्या मुला-मुलींची जेथे निवड होत असते, ज्यांना कमी टक्के आहेत त्यांची निवड होत नसते। त्याच्यात खूप जण कमेंट्स करून विचारताय की आम्हाला एवढे टक्के आहेत तर आम्ही फॉर्म भरायचा का, आम्हाला एवढे टक्के आहेत आम्ही फॉर्म भरायचा की नाही भरायचा। त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय। तर तुमच्या मनात पण असली काही शंका असेल की आम्हाला 70% आहेत, 80% आहेत, आम्ही फॉर्म भरायचा की नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका, कारण अशाच भरतीबद्दलचे अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि जेव्हा याची मेरिट लिस्ट लागेल तेव्हा सुद्धा आपला व्हिडिओ येणार आहे। तर मी अविनाश तिरमले जॉबवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी आलोय आता इंडिया पोस्ट gdsonline.gov.in ही पोस्ट ऑफिसची अधिकृत वेबसाईट आहे, ज्यावरून फॉर्म भरला जातो आणि येथे नोटिफिकेशन चालू आहे। आता जी भरती निघाली आहे तीच, परंतु त्या काय आपण पाहणार नाहीत। कॅन्डिडेट्स कॉर्नर मध्ये जर का तुम्ही आले तर 2024 मध्ये भरती निघाली होती, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्या भरतीची मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि 5वी मेरिट लिस्ट आपण येथे पाहणार आहोत। तर 5वी मेरिट लिस्ट आपलं महाराष्ट्र राज्याची, तर ती पाहूया आणि त्याच्यावरून मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही फॉर्म भरायचा की नाही, तुम्हाला किती टक्के असतील तर फॉर्म भरायचा, किती टक्के असतील तर फॉर्म भरायचा नाही। मी 2017 पासून भरती आणि जॉब रिलेटेड व्हिडिओ बनवतोय आणि या 8 वर्षाच्या अनुभवानुसार सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर येथे ही मेरिट लिस्ट ओपन झालेली आहे आणि त्यामध्ये जर का आपण पाहिलं तर पहिल्या मुलाला इथे 93% आहेत, दुसऱ्या मुलाला 94 आहेत, तर येथे बघा 84 पण आहेत, त्याचबरोबर 94, 94, 94, 95 तुम्ही पाहू शकता। ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं तिरमले जॉब या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला देऊन देणार आहे। 96% आहेत, तर कमीत येथे बघा 91% आहे। आता आपण याच्यामध्ये काय पाहणार आहोत की कमीत कमी टक्के कोणत्या मुलाला येथे आहेत, तर येथे बघा 85% आहेत, 91%, 93%। त्याचबरोबर मी जेव्हा आधी पाहिलं होतं इथे बघा 88%, येथे बघा कराड डिव्हिजन मध्ये 77.769 म्हणजे 77% असलेल्या मुलाची पण येथे निवड करण्यात आलेली आहे। 88% आहेत, त्याचबरोबर 94 आहे, 93, 90%, येथे बघा 84% असलेल्या मुलाची पण निवड झालेली आहे, 90% असलेल्या मुलाची, 88% असलेल्या मुलाची निवड झालेली आहे। तुम्ही पाहत राहायचं आहे, व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाईल की तुम्ही फॉर्म भरायचा की नाही। 83% असलेल्या मुलाची निवड झालेली आहे। त्यानंतर येथे बघा 76 पालघर डिव्हिजन मध्ये 76.5% असलेल्या येथे मुलगी आहे का मुलगा त्याची निवड झालेली आहे। 93% येथे बघा 84%, त्याचबरोबर येथे जवळपास येथे बघा 78% असलेल्या मुलाची निवड झालेली आहे, 85% असलेल्याची झालेली आहे। तर बस एवढं, बाकी तुम्ही पाहून घ्यायचं आहे। मेरिट लिस्ट मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देणार आहे। मग यावरून काय समजतं की खूप क्वचित असे मुलं मुली आहेत की त्यांची 77% असलेल्या 77% ज्यांना असतील त्यांची निवड झालेली आहे आणि जास्त करून 90 आणि 90च्या पुढे ज्यांना टक्केवारी आहे त्यांचीच निवड झालेली आहे। मग यात आता फी आपलं कोणती गोष्ट मॅटर करते, फी आपले 100 रुपये जाणार आहेत आणि तुम्ही जर का बाहेर कुठे भरायला गेले सायबर कॅफेवर ते तुम्हाला 50-100 रुपये घेतील, तुम्ही स्वतः भरला तर पैसे लागणार नाहीत। मग आता तुम्हाला जर का 90च्या पुढे टक्के असतील तर तुम्ही डोळे लावून फॉर्म भरायचा आहे आणि जसं आपण येथे पाहिलं क्वचित 85, 84, 77% असलेल्या मुलांची पण निवड झालेली आहे। तर तुम्ही 75च्या पुढे तुम्हाला टक्के असतील तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु कोणी भरायचा आणि कोणी नाही भरायचा। आता बघा मुली, ती कुठल्याही कॅटेगरीची मुलगी असेल किंवा महिला असेल त्यांना फी नाहीये, म्हणजे मुलींना कितीही टक्के राहिले तरी तुम्ही बिनधास्त फॉर्म भरा, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी येथे पैसे लागणार नाहीत आणि फॉर्म कसा भरायचा तोही घर बसल्या मोबाईल मधून तो पण व्हिडिओ आपण बनवलेला आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी पण पैसे लागणार नाहीत आणि जो अर्ज शुल्क आहे तो पण लागणार नाही। पण मुलांचं जे SC ST कॅटेगरीचे मुलं आहेत आणि एक सर्व्हिसमॅनचे मुलं आहेत तर त्यांना पण येथे फी नाहीये, त्यांना पण कितीही टक्के राहिले तरी त्यांनी भरायचं आहे। फक्त गोष्ट कुठे अटकते, जनरल आणि OBC कॅटेगरीचे मुलं, फक्त मुली फॉर्म भरू शकतात।
फक्त जनरल आणि ओबीसी कॅटेगरीचे मुलं त्यांना जर का 75च्या आत टक्के असतील तर त्यांनी फॉर्म भरू नका, तुमचे पैसे वाया जातील. आणि 75च्या पुढे टक्के असतील तर फॉर्म भरा. असं का सांगतोय? कारण 77% असलेल्या मुलाची निवड झालेली आहे. मग क्वचित जर का तुमचं नशीब, जर का तुमची निवड झाली तर चांगली गोष्ट असणार आहे. परंतु जर का 75च्या 8% असतील तर फॉर्म भरू नका, तुमचे पैसे वाया जातील. आणि महत्वाचं, काही जण सांगतील की आमची इच्छा आहे, आम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तुम्ही भरू शकता, परंतु मी तुम्हाला सांगतोय आता जेव्हा मेरिट लिस्ट लागेल तेव्हा सुद्धा आपला व्हिडिओ येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून टाका आणि आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून टाका. तिथे सुद्धा भरतीच्या डेली अपडेट मी देत असतो. अजून तुमच्या मनात काही शंका उरली असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना शेअर करा ज्यांच्या मनात अशा प्रकारची शंका आहे की आम्ही फॉर्म भरायचा की नाही भरायचा, किती टक्के आहेत आम्हाला, त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.